वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय जय रघुवीर समर्थ। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून सर्व संतांना नमस्कार करून श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 160व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आपण विवरण घेत आहोत दासबोध या ग्रंथावर आणि दासबोध या ग्रंथावर विवरण घेत असताना पहिल्या दशकातील पहिल्या समासातील 30वी ओवी अर्थातच नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती ऐसी आहे फलश्रुती ये ग्रंथी या ओवीवर आपण चिंतन करत आहोत, विवरण घेत आहोत। ह्या ओवीवर विवरण घेत असताना आपण मागे बघितलं की माणसाकडे कशा प्रकारे भ्रम निर्माण होतोय, संदेह निर्माण होतोय संतांच्या वाङ्मयाविषयी। जर आपण संतांचं होऊन जर संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला तर आत्मबोध होतो। जे संतांना अभिप्रेत असते ते आत्मज्ञान आपल्याला प्राप्त होतंय। ज्या हेतूने संतांनी त्या ठिकाणी ते वर्णन केलेलं आहे, ती रचना केलेली आहे, त्या प्रकारचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतंय। पण संतांच्या विचारापेक्षा वेगळं राहून मी कोणतरी ज्ञानी आहे, मी कोणतरी पंडित आहे, मला खूप कळतंय, अशा प्रकारे जर आपण संतांच्या ग्रंथाचा अभ्यास केला, अशा प्रकारे जर संतांच्या वाङ्मयाचा आपण अभ्यास केला तर संदेह आल्याशिवाय राहणार नाही, भ्रम आल्याशिवाय राहणार नाही। आणि त्या भ्रमाचं निरसन करण्याचं काम संतच करत असतात। म्हणून परमार्थ करत असताना अहंकार नको तर नम्रता हवी असते आणि ती नम्रता आपल्याकडे अखंड राहावी अशी प्रार्थना आपण पांडुरंग परमात्म्याकडे करूया। आणि भाग क्रमांक 159 मध्ये आपण बघितलं की ज्या पद्धतीने संतांनी आपल्या आपल्या वाङ्मयामध्ये त्या जातीचा उल्लेख केलेला आहे, त्या धर्माचा उल्लेख केलेला आहे, कशा पद्धतीने त्या चारही वर्णाचा अभ्यास आपल्याला ह्या आपल्या देहामध्ये संतांनी दाखवलेला आहे, कशा प्रकारचं विवरण आपल्या देहामध्येच संतांनी त्या चारही वर्णांचं करून दिलेलं आहे, याचा अभ्यास आपण या भाग क्रमांक 160 मध्ये करणार आहोत। अर्थातच जर पाहायला गेलं तर आपण बघितलं 4 वर्ण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र। या ठिकाणी संतांनी दाखवून दिलं की बाबा रे, मानेचा जो वरचा भाग आहे तो ब्राह्मण का, सगळं त्याच्याकडे आहे। गुरु तो सकळांशी ब्राह्मण, जरी तो झाला क्रियाहीन तरी तयासीच शरण शरण अनन्य भावे रेघावे असावे। अर्थातच जर पाहायला गेलं तर दशक 5वा गुरुनिश्चय नाम आणि मंत्राचा आणि समास पहिला गुरुनिश्चय नाम, या समासामध्ये समर्थांनी त्या ठिकाणी एक ब्राह्मणाची स्तुती केलेली आहे। आणि आपण बघा कुठल्याही संतांच्या ग्रंथाचा जर आपण अभ्यास करत असू तर प्रत्येक संत ज्या ज्या जातीमध्ये जन्माला आले त्या त्या जातीचा उल्लेख त्यांनी केलेलाच आहे, त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या विचाराप्रमाणे। या ठिकाणी कशा पद्धतीने समर्थांनी या दासबोधामध्ये उल्लेख केलेला आहे, कशा प्रकारे त्याची रचना केलेली आहे किंवा कशा प्रकारे त्या ओव्या मांडलेल्या आहेत, याचा अभ्यास केव्हा यावा किंवा याचं विवरण आपल्याला संतांच्या कृपेने प्राप्त व्हावं, ही नम्र प्रार्थना आपण संतांकडे करूया। आणि संतांच्या कृपेने जे विवरण आपल्याला प्राप्त झालंय तेच विवरण थोडक्यात घेण्याचा आपण प्रयत्न करूया की जेणेकरून आपल्याकडे जर संदेह असेल, जर आशंका असेल, जर भ्रम असेल, आपल्याकडे कुठल्या प्रकारचं अज्ञान असेल तर त्याचं निरसन व्हावं, ही नम्र प्रार्थना, हे नम्र निवेदन आपण समर्थांकडे करूया। या ठिकाणी दाखवलं की बाबा रे,
मानेच्या वरचा भाग जो आहे, माणसाचं तोंड ज्याला आपण म्हणतो त्याला ब्राह्मण म्हणतात. मानेच्या खाली छातीचा जो भाग आहे त्याला क्षत्रिय म्हणतात. छातीच्या आणि कमरेच्या मध्ये जे पोट आहे त्या पोटाच्या भागाला वैश्य म्हणतात. आणि कमरेच्या खालचा जो भाग आहे त्याला शूद्र म्हणतात. आणि थोडक्यात ओळख या ठिकाणी थोडक्यात जाणीव समर्थांनी किंवा संतांनी आपल्याला करून दिलेली आहे. ब्राह्मण श्रेष्ठ आहे या तिन्ही वर्णापेक्षा. क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र म्हणजे कमरेच्या खालचा भाग, पोटाचा भाग आणि छातीचा भाग या तिन्ही भागांपेक्षा आपलं तोंड महत्वाचं आहे. म्हणून पासपोर्ट फोटो मध्ये पहिला आपण तोंड पाहतो कसं आलंय ते. फोटो काढल्यानंतर पहिला आपण विचार करतो की त्या फोटो मध्ये माझं तोंड कसं आलंय. डोळे व्यवस्थित आलेत ना, कान, नाक, तोंड कसं आलंय, सगळं आपण व्यवस्थितरित्या पाहतोय. बरं, सगळ्या प्रकारचा मेकअप कोणाला आहे? सगळ्या प्रकारचा मेकअप जास्त करून हा तोंडाला आहे. विशेष महत्व कोणाला आहे? तोंडाला आहे. कुठलाही चांगला भाग असो किंवा वाईट भाग असो प्रथम येतोय कोणाकडे? म्हणून सकळांची पूज्य ब्राह्मण हे मुख्य वेदाज्ञा प्रमाण. तोंड सगळ्यांसाठी महत्वाचं आहे. चेहरा सगळ्यांसाठी महत्वाचा आहे. असं कधी झालंय का आपण फोटो काढायला स्टुडिओमध्ये गेलोय आणि पाठमोऱ्या राहून आपण सांगितले काढा आता माझा फोटो, पाठीचा आला तरी चालेल. आणि पाठीचा फोटो कोणत्याही प्रकारे सरकारी कामासाठी स्वीकारला जात नाही. तिरपा राहून जरी काढला ना तरी ज्या ठिकाणी फोटोची आवश्यकता लागते त्या ठिकाणी तो फोटो चालत नाही. सरळ स्ट्रेट पाहिजे. साधारणतः दोन्ही कान त्या फोटोमध्ये व्यवस्थित दिसले पाहिजेत. म्हणून मांडलेला आहे जरी ब्राह्मण मूढमती तरी तो जगदवंध्य. पाठमोऱ्या माणूस जर दिसला ना तर त्याला नमस्कार घडत नाही. तोच आहे की काय की दुसरा कोणी आहे हा भ्रम निर्माण होतो. पण समोरून बघितल्याबरोबर तोंड बघितलं का लगेच नमस्कार. संपूर्ण जग वंदन करतंय ते ब्राह्मणाला पाहून, तोंडाला पाहून. आणि कुठलाही चांगला किंवा वाईट विचार पहिले या तोंडाकडे येतोय, तोंडाच्या भागाकडे येतोय. एखादं दृश्य आपण बघितलं की लगेच त्याचा विचार पहिले ब्राह्मणाकडे येतोय म्हणजे तोंडाकडे येतोय. नंतर क्षत्रिय त्याप्रमाणे कार्य करायला लागतोय आणि मग वैश्याकडे त्याचा व्यापार चालतोय. ते दृश्य कसं आहे, कसं निर्माण केलं असेल, कशी रचना आहे त्या दृश्याची, सगळ्या प्रकारचा. मग तो चांगला असो किंवा वाईट असो कुठलाही भाग प्रथम इथे येतो. कोणत्याही प्रकारची वासना मग ती डोळ्यातून येणारी, दृश्यातून येणारी असो, दृष्टीतून किंवा ऐकण्याच्या कानातून येणार असो. कोमळ कोमळ मंजुल बोलणं पण कानाला ऐकू आलं तर कळेल. एकदा ते कानावर शब्द पडले की मग तो लगेच समजतो स्त्रीचे की पुरुषाचे आहेत. आणि मग स्त्रीचे असतील तर मग आवाज जर असा आहे तर मग क्षत्रिय त्याप्रमाणे कार्य करायला लागतो आणि वैश्याकडे व्यापार त्या पद्धतीचा चालू होतो. खूप काही सांगण्यासारखं आहे, खूप काही बोलण्यासारखं आहे, खूप काही विवरण घेण्यासारखं आहे. या पिंडातील चारही जे वर्ण आहेत त्या वर्णांविषयी. पण आपण थोडक्यात जे संतांच्या कृपेने आपल्याला प्राप्त झालेले आहे त्याचा अभ्यास करूया आपण. हा ब्राह्मण आहे आणि ऐकलं ना की मग ऐकून तो विचार आपल्याकडे येतो. ऐकलंच नाही, एखादी गोष्ट जर ऐकलीच नाही तर त्याच्याविषयी वेगळा विचार आपल्या पिंडात येण्याचा प्रश्नच नाही. पण ऐकल्याबरोबर लगेच बोलतो तो माझ्याविषयी असा बोलत होता का, तो माझ्याविषयी अशी चर्चा करत होता का, ठीक आहे, लगेच क्षत्रिय तयार. आणि मग वैश्याकडे त्याप्रमाणे व्यापार चालतो. तो कुठे मिळेल, तो कधी मिळेल, मग मला परतफेड कधी करता येईल.
मग ती परतफेड बोलून करावी का अजून कुठल्या प्रकारे करावी? तो व्यापार चालतो वैश्याकडे आणि मग शूद्र त्याप्रमाणे कार्य करायला लागतात. अर्थातच कमरेपासूनचा खालचा भाग पाय त्याप्रमाणे चालायला लागतात, वाटचाल करायला लागतात. म्हणून या ठिकाणी सर्वश्रेष्ठ ब्राह्मण सांगितलेला आहे. एखादी वस्तूचा सुगंध जर आपल्या नाकात आलाच नाही तर त्या वस्तूविषयी ती वासना आपल्याकडे निर्माण होण्याचा प्रश्नच नाही. म्हणून पहिले जो विचार येतो तो या देहातील ब्राह्मणाकडे, चेहऱ्याकडे, तोंडाकडे. मग तो कसाही असू द्या नाका, तो कितीही जरी पेताड एखादा माणूस असेल ना, कितीही जरी बेवडा माणूस असेल ना, तरी त्याचा चेहरा सुजलेला आहे, फुगलेला आहे, डोळे लालबुंद झालेले आहेत, असा हबरा गोबरा झालेला आहे, तरीही फोटो त्याच्या चेहऱ्याचाच बघितला जातो. मानेपासून खालच्या भागाचा नाही, छातीचा नाही, पोटाचा नाही किंवा कमरेपासून खालच्या भागाचा नाही. मग कुठल्याही कामासाठी त्याचा फोटो लागू द्यात किंवा परीक्षण करण्यासाठी सुद्धा जे बघितलं जातंय ते त्या ठिकाणी चेहराच बघितला जातो. मग तो मुलाचा असो वा मुलीचा असो. पहिला म्हणजे काय बघितला जातो? चेहरा. नाकी डोळी कशी येती? म्हणून कितीही झाला भ्रष्ट तरी तिन्ही लोकी श्रेष्ठ. आणि भ्रष्ट होताना आधी पहिले कोण होतो? हाच होतो. वाईट विचार पहिले कोणाकडे येतो? काहीतरी ऐकून लगेच वाईट विचार आला, काहीतरी पाहून लगेच वाईट विचार आला. तो माझ्याकडे पाहून त्याच्या तोंडामध्ये काहीतरी, त्याच्या कानामध्ये काहीतरी पुटपुटत होता, म्हणजे माझ्याविषयीच काहीतरी वेडवाकडं सांगत असेल. तो हा विचार बघितल्यानंतर तो पिंडात आला ना, आधी ब्राह्मणाकडे आला ना, आधी चेहऱ्याकडे आला ना. मग चांगला असो किंवा वाईट असो, देवाची मूर्ती समोर बघितल्याबरोबर डोळ्यांनी बघितल्यानंतर क्षत्रियांनी कार्य केलं, हात जोडले गेले. पोटामध्ये लगेच विचार आला, काय काय सुबक मूर्ती, किती चांगली मूर्ती आहे, किती प्रसन्न वाटतं, किती मन प्रसन्न झालं. 2 पावलं अजून पुढे जावेत, लगेच ते शूद्र त्या ठिकाणी कार्य करायला लागतंय. अर्थातच पाऊले चालती मग पंढरीची वाट किंवा देवलाकडची वाट, मंदिराकडची वाट, देवाकडची वाट. कधी तो विचार या ठिकाणी आल्यानंतर पहिला विचार या ब्राह्मणाकडे येतो, चेहऱ्याकडे येतो, तोंडाकडे येतो. म्हणून ब्राह्मण श्रेष्ठ. नंतर क्षत्रिय कार्य करायला लागतो. व्यापार व्यवसाय ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे तो व्यापार वैश्य करायला लागतो. पोटाचा भाग म्हणून बोलतात, त्याच्या पोटात सगळं शिजत होतं, ते त्याच्या पोटामध्ये ते विचार होते सगळे. म्हणून काही लोक म्हणतात रंगाचा काळा असला तरी चालेल पण पोटात काळा नको, असं म्हणतात. आणि तिथे जर ते काळं शिजत असेल ना तर मग शूद्र त्याप्रमाणे कार्य करायला लागतात, त्याप्रमाणे वाटचाल झाली जाते. याची ओळख या ठिकाणी संतांनी करून दिलेली आहे. पूजा जरी करायची असेल ना तरी ब्राह्मण महत्वाचा आहे. श्रवण करायचं आहे, झोप आली, डोळे झोपले, सगळं काम थांबलं ना. ब्राह्मणाला जर झोप आली, पूजेमध्ये जर ब्राह्मणच ठिकाणावर नसेल, म्हणजे हा तोंडच जर ठिकाणावर नसेल, चेहरा जर ठिकाणावर नसेल, तर क्षत्रिय काय कार्य करणार आहेत? आता ह्या ब्राह्मणाने जर ऐकलंच नाही की एखादं फूल वाहा देवाला, तर हात काय फूल वाहणार आहेत? या ब्राह्मणाने जर ऐकलंच नाही की देवाचं नामस्मरण करा, तर मग अंतःकरणामध्ये पोटाकडे तो काय व्यापार व्यवसाय चालणार आहे की आता आपण देवाचं नामस्मरण केलं पाहिजे? या ब्राह्मणाने जर ऐकलंच नाही की आता प्रदक्षिणा घाला, यानी काणीच पापाणी जन्मांतर कृतानीच तानी तानी विनश्यंती प्रदक्षिणा हा पदे पदे, तर ते पाय काय प्रदक्षिणासाठी उभे राहतील? नाही राहू शकत जर ऐकलंच नाही तर. मग कुठल्याही गोष्टीमध्ये कुठेही असू द्या, तुम्ही पूजेकडे जरी पाहायला गेलं तरी तोंड श्रेष्ठ आहे. श्रवणामध्ये सुद्धा
माणूस झोपला म्हणजे सगळेच इंद्रिय त्या ठिकाणी शांत. हात काय काम करणार? श्रवणच झालं नाही तर पोटामध्ये त्याच्या ज्ञान काय येणार? अंतःकरणामध्ये काय ज्ञान येणार त्याच्या? श्रवणच जर झालं नाही तर विवरण काय घेणार? मनन काय घेणार तो? मनन काय करणार तो? आणि मग शूद्र म्हणून सर्वप्रथम या ठिकाणी परमार्थाची गरज आहे ती ब्राह्मणाला. ब्राह्मणाने जर समजा ऐकलं, श्रवण केलं, अर्थात ह्या चेहऱ्याने, ह्या तोंडाच्या भागाने म्हणजे कानांनी जर श्रवण केलं तर ते श्रवण, ते विचार क्षत्रियापर्यंत, तिथून मग वैश्याकडे, मग तिथं विवरण चालतंय, व्यापार चालतोय तो हरिनामाचा, परमार्थाचा, परमार्थिक विचाराचा. आणि वैश्याकडे जो व्यापार चालतोय त्याप्रमाणे शूद्र कार्य करायला लागतात. म्हणजेच कमरेपासूनचा खालचा भाग, पायांचा भाग कार्य करायला लागतंय. जर श्रवणच नाही झालं तर श्रवणाची आवड निर्माण होणार नाही. आणि श्रवणाची आवड निर्माण झाली नाही तर कीर्तनाकडे पाय कसे जाणार? प्रवचनाकडे पाय कसे जाणार? ज्या ठिकाणी हरिनाम सप्ताह चालू आहे त्या ठिकाणी पाय कसे जाणार? नाही जाऊ शकत. म्हणून आपल्या बरा तो पिंडाचा शोध घ्यावा आणि मग ब्रह्मांड विवरावा. पिंडामध्ये जर आपण अशा प्रकारचा विचार केला तर ब्रह्मांडाचा जातीभेद आपल्याकडे राहणार नाही. आहे ना, 200 समास आहेत, 20 दशक आहेत, अनेक चांगल्या प्रकारचं ज्ञान त्या दासबोधामध्ये, अनेक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन त्या दासबोधामध्ये समर्थांनी केलेलं आहे. पण मग ज्याच्या गुणे, ज्या ओव्यांच्यामुळे आणि ज्या समासामुळे आपल्याकडे भ्रम निर्माण व्हावा त्याचाच अभ्यास आपण का करावा? किंवा तेच आपण का घेऊन बसावं? बाकीचं घ्यावं, बाकीच्याचा अभ्यास करावा. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे जे अभंग वाचून आपल्याकडे भ्रम निर्माण होत असेल, संदेह निर्माण होत असेल की त्यावेळी पण अशा शिव्या होत्या का? त्यावेळी पण अशा शिव्या यायच्या का? काही काही ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी समोरचं दृश्य पाहून आणि त्या ठिकाणी संतप्त होऊन त्याचं स्तवन केलेलं आहे, त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यावेळची परिस्थिती तशी होती, त्यावेळची समोर परिस्थिती त्यांना पाहायला त्याप्रमाणे मिळायची, अनुभवायला मिळायची. आणि जो त्यांच्या आयुष्यात त्यांना अनुभव आला त्याचंच वर्णन त्या ठिकाणी त्या गाथेमध्ये केलेलं आहे. मग ते आपण सरळ अर्थाने जर पाहायला गेलं तर मग माणसाकडे भ्रम निर्माण होतो, संदेह निर्माण होतो. म्हणून कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास करू द्या आपण, फक्त त्या ग्रंथाचा अभ्यास करताना पहिले त्या संतांचे व्हा. आणि संतांचं होऊन आपण जर अभ्यास केला तर निश्चित आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा भ्रम निर्माण होणार नाही, कुठल्याही प्रकारचा संदेह निर्माण होणार नाही. आता त्याच्या पलीकडे थोडा आपण विचार करूया. हे आत्मज्ञान त्या संतांच्या कृपेने आपल्याला प्राप्त झालं. स्वतःचा जर विचार करायला गेलो तर तुम्ही श्रेष्ठ असाल, तुम्ही अभ्यासू असाल, तुम्ही अभ्यास करत असाल, तुमची परंपरा परमार्थिक असेल, तुमच्या घरात ग्रंथ वाचन चालत असेल, तुम्ही अनेक आजोबा पंजोबा तुमचे ग्रंथ वाचन करूनच त्यांचा निर्वाण झाला असेल. पण आपला जर विचार केला, माझा स्वतःचा जर विचार केला तर परमार्थाच्या नावात शून्य. परमार्थ काही माहितीच नाही, ग्रंथ कशाला म्हणतात ते माहिती नाही. आणि अशा ठिकाणी ते आत्मज्ञान प्राप्त करून देऊन, त्या संतांचा परमार्थ उभा करून, भक्ती काय त्याची जाणीव करून देऊन त्या देवाचं नामस्मरण करून घ्यायचं आहे, ती देवपूजा करवून घ्यायची आहे. त्या ठिकाणी ती इंद्रिय त्या देवपूजेमध्ये स्थिर ठेवायची आहेत, मनाकडे स्थिरता निर्माण करायची आहे. आणि हे सामर्थ्य फक्त संतांच्या कृपेने प्राप्त होत असते. म्हणजे एकेकाळी शूद्र कर्म करणारा मनुष्य ब्राह्मणाची कर्म करतोय हे संतांच्या कृपेने प्राप्त होत असते.
जातीने शूद्र असू द्या हो, जातीने त्याच्या आज्ञाप्रमाणे किंवा त्याच्या झालं मांडलेलं आहे ते. काय मागे एक मेसेज मस्त ऐकायला मिळाला की खाली वर ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो होता आणि खाली ते लिहिलेलं होतं की मी कोणत्या जातीमध्ये जन्माला यावं हे माझ्या हातात नाही, मी कोणत्या घरात जन्माला यावं हे माझ्या हातात नाही, मी कोणत्या ठिकाणी मी कोणत्या प्रांतामध्ये जन्माला यावं हे माझ्या हातात नाही, हे कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. पण ज्या घरात मी जन्माला आलेलो आहे त्या घराचं मंदिर करणं, ज्या प्रांतात मी जन्माला आलेलो आहे त्या ठिकाणी धर्मस्थापनेचं कार्य करणं, ज्या समाजात मी जन्माला आलेलो आहे त्या समाजा ठिकाणी त्या ठिकाणी समाज कार्य करणं, समाज प्रबोधन करणं, हे तर माझ्या हातात आहे ना. मग तीच जाणीव या ठिकाणी संतांनी करून दिलेली आहे की आम्ही कोणत्या जातीत जन्माला आलोय हे महत्वाचं नाही. असू द्या ना, शूद्र जातीत जरी जन्माला आला असेल तरी त्याच्या मांडीवर जर आज ग्रंथ आहे, त्याच्या हातात जर आज स्मरणिका आहे, त्याच्या घरात जर देवाचं देवपूजन होतंय, देवाचं नामस्मरण होतंय, हरिपाठ होतोय, ग्रंथ वाचन होतोय, तर नक्कीच जातीने नाही पण कर्माने त्याला संतांनी ब्राह्मण करून ठेवलंय हे महत्वाचं आहे. आता माझा मी विचार सांगतोय, मोठेपणा नाहीये, पण जे संतांच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे, जी आत्मप्रचिती आहे ती आत्मप्रचिती सांगायला काही हरकत नाहीये. जिथे ग्रंथ वाचन करायची माहिती नाही, जिथे नामस्मरण करायची माहिती नाही, जिथे परमार्थ काय तो माहिती नाही, जिथे भक्ती काय ती माहिती नाही, त्या ठिकाणी संतांनी हातात स्मरणिका दिली, नामस्मरण करायला लावलं, पुढ्यात ग्रंथ दिला, ग्रंथाचा अभ्यास करायला लावला. एवढंच नाही तर ते आत्मज्ञान प्राप्त झालं, मार्गदर्शन असं केलं की आज त्याच संतांच्या कृपेने हे समाज प्रबोधनाचं काम आपण करत आहोत. आणि एवढ्यावरच नाही तर एक स्वाभिमान वाटतोय, अभिमान नाही पण स्वाभिमान वाटतोय की आपल्या बहुजन समाजाची वेगवेगळ्या प्रकारे अनेक प्रकारे सेवा करायला मिळते. ज्या ठिकाणी अगदीच जर पाहायला गेला तर शूद्र कर्माचा असताना सुद्धा ब्राह्मण कर्म ज्या ठिकाणी उभी केली, ब्राह्मणाचे विचार ज्या ठिकाणी उभे केले, आणि आज आपल्या बहुजन समाजामध्ये अनेक प्रकारच्या विधी निष्कामतेने निरापेक्षेने संत आपल्याकडून करून घेतात, ही सगळ्यात मोठी आत्मप्रचिती आहे. मोठेपणा नाही आहे, पण ज्या ठिकाणी पुरोहित उपलब्ध नसतात त्या ठिकाणी आपल्या पंचकृषीमध्ये मग साखरपुडा समारंभ असो, गणेश पूजन असो, गृहप्रवेश असो, कोणशिला पूजन असो, एवं लग्न समारंभ सुद्धा, ह्या प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या विधी या देहाकडून माझ्याकडून संतांच्या कृपेने संत निष्कामतेने आणि निरापेक्षेने करून घेतात. हा स्वाभिमान आहे. काय स्वाभिमान आहे की जी सेवा माझ्याकडून कधीच घडली नसती ती सेवा निरापेक्षेने आणि निष्कामतेने संतांच्या कृपेने घडते. ही ब्राह्मणाची कर्म संतांच्या कृपेने आपल्याला प्राप्त झालेली आहेत. काय ओव्या घेऊन बसलोय आपण आणि काय वरवर अभ्यास करतोय आपण? का करावा आपण तो अभ्यास वरवरचा की जेणेकरून आपल्याकडे संधी येईल, की जेणेकरून आपल्याकडं भ्रम निर्माण होईल? असा अभ्यास तरी आपण का करावा, असं वाचन तरी आपण का करावं? मूळतः जर पाहायला गेलं तर माझी जात कुणबी आहे, पण अशाच ठिकाणी अशा जातीचं असताना सुद्धा त्या ठिकाणी ब्राह्मणाची कर्म संतांनी उभी केली. आणि आज गोर गरीबाला ज्या ठिकाणी ब्राह्मण उपलब्ध होत नाही त्या ठिकाणी त्या सगळ्या प्रकारच्या विधी आणि ते सगळ्या प्रकारचं ज्ञान संतांच्या कृपेने या देहाला प्राप्त झालंय ना, ही सगळ्यात मोठी प्रचिती आहे. आपण खूप श्रीमंत नाहीयेत, पण संतांच्या कृपेने खाऊन पिऊन सगळं काही सुखी आहे. मोठं ऐश्वर्य नाहीये आपल्याकडे, खूप मोठी संपत्ती नाहीये, पण एवढी तरी श्रीमंती संतांनी दिलेली आहे की ज्या गरीब माणसाच्या ठिकाणी त्याला ते पूजेचं साहित्य आणायची माहिती नसेल आणि आणायची जर ऐपत नसेल तर त्या ठिकाणी पूजेचं साहित्य सुद्धा आपल्या खर्चाने आपण घेऊन त्या ठिकाणी पुरोहिताचं काम, ब्राह्मणाचं काम करण्यासाठी हजर असतोय. ही सगळ्यात मोठी प्रचिती आहे. अजून आपण काय भ्रम घेऊन बसलोय? ज्या ठिकाणी एखाद्या गरीब माणसाला गरज असेल ना
त्या ठिकाणी ब्राह्मणाचं काम असू द्या, समाज प्रबोधनाचं काम असू द्या, प्रवचनाचं काम असू द्या, त्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता निष्कामतेने सेवा करायला मिळते. हे सगळ्यात मोठं भाग्य संतांच्या कृपेने मला प्राप्त झालेलं आहे. म्हणून त्या संतांच्या शिकवणीचा आपल्याला अभिमान आहे, स्वाभिमान आहे. नक्कीच अगदीच जर पाहायला गेलं तर काही दुर्गम आदिवासी भाग असे आहेत की त्यांना त्या ठिकाणी ब्राह्मणही उपलब्ध होत नाही, त्या ठिकाणी पुरोहित उपलब्ध होत नाहीत. आणि काही ठिकाणी काही एवढे गरीब माणसं आहेत की त्यांना साहित्य सुद्धा आणायची माहिती नाही आहे. म्हणजे ह्या बाजाराची आणि त्यांची भेटच नाही आहे. कुठे मिळतंय ते साहित्य इथपर्यंत त्यांची विचारणा असते. मग अशा ठिकाणी आपण स्वतःच्या स्वखर्चाने साहित्य घेऊन त्या ठिकाणी हजर राहावं आणि जी काही विधी असेल ती देवाच्या कृपेने पूर्ण करावी. हे भाग्य आपल्याला लाभलेलं आहे. हा आपल्याला स्वाभिमान आहे. म्हणजे बाकी जाती राहू द्या बाजूला, बाकी वर्ण राहू द्या बाजूला, धर्म बाजूला राहू द्या, पण महत्वाचा जो खरा परमार्थ करतोय ना मनुष्य, आणि परमार्थ करण्याच्या उद्देशानेच संतांच्या ग्रंथाचा अभ्यास करतो ना, तो कुठल्याही प्रकारच्या जातीला किंवा धर्माला पुढे करत नाही, कुठल्याही प्रकारच्या पंथाला पुढे करत नाही. तुम्ही कुठल्याही जातीत असू द्या, त्या ठिकाणी जर तुमच्याकडून देव संत परमार्थ करून घेतात, भक्ती करून घेतात आणि ती देवपूजा करून घेतात ना, जर देवपूजा करण्याचा अधिकार तुम्हाला त्या संतांनी प्राप्त करून दिलेला आहे, म्हणजे उच्च वर्णाचा निर्माण केलेला आहे त्या ठिकाणी. आणि उच्च वर्णाचा असतानाही जर त्या ठिकाणी शूद्र लेवलची जर कर्म असतील, शूद्रासारखी जर कर्म असतील, तर मग एखाद्या ठिकाणी पूजा करणारा शूद्र परवडला, पण मग तो उच्च वर्णाचा नाही परवडला त्या ठिकाणी. म्हणून येथे कर्माचा प्रसंग, आपण किती श्रीमंत आहोत याला महत्व नाही, आपण किती उच्च वर्णाच्या जातीमध्ये जन्माला आलो याला महत्व नाही, आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी काय कार्य करतोय याला महत्व आहे. नक्कीच परवाच ज्या वेळेला एका आदिवासी माणसाकडे लग्न समारंभ, लग्नविधी करण्याची वेळ आली, त्यावेळेला त्या ठिकाणी सगळं साहित्य घेऊन गेलो आणि सगळ्या प्रकारचं साहित्य स्वखर्चाने घेऊन त्या ठिकाणी हजर झाल्यानंतर, त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद पाहायला मिळाला, अनुभवायला मिळाला, ती विधी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याकडचा जो आनंद अनुभवायला मिळाला, तो आनंद बघितल्यानंतर, ते त्यांचं प्रेम बघितल्यानंतर एवढं मनाला समाधान प्राप्त झालं की देवा अजून काय श्रीमंती पाहिजे आपल्याला, अजून कुठली श्रीमंती पाहिजे आपल्याला, अजून कुठल्या वर्णामध्ये आपण जन्माला यायला पाहिजे तो असं का वाटावं आपल्याला. कर्माने, विचाराने आणि गुणांनी संतांनी जर आपल्याला एवढ्या उच्च लेवलला जर नेऊन ठेवलेला आहे, तर ज्यांनी हे सगळं आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे त्यांचं स्तवन करणं आपलं कर्तव्य आहे, त्यांचं नामस्मरण करणं आपलं कर्तव्य आहे. आणि त्या ठिकाणी अखंड अखंड प्रत्येक कार्य करत असताना त्यांचं स्मरण आपण करणं अत्यंत महत्वाचं आहे, गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक कार्य करत असताना, मग ते गृहप्रवेश असू द्या, गणेश पूजन असू द्या, कोणशिला पूजन असू द्या, साखरपुडा समारंभ असू द्या, लग्नविधी असू द्या, कोणत्याही प्रकारचा अभिषेक असू द्या किंवा अजून कुठल्या प्रकारच्या विधी असू द्या, पूजा विधी असू द्या, पण प्रत्येक पूजा करताना त्या श्री गुरूंचं स्मरण करणं, प्रत्येक पूजा करताना त्या श्री गुरूंचं नामस्मरण करणं सर्वप्रथम हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि ते केलंच पाहिजे. अर्थातच जर पाहायला गेलं तर आपण वरवर जर विचार करत बसलो तर आपण आपल्याकडून परमार्थ घडणार नाही. म्हणून कोणत्याही प्रकारे आपल्या पिंडात अज्ञान राहणार नाही, अज्ञान येणार नाही, अशा प्रकारे
आपण अभ्यास केला पाहिजे, अशा प्रकारे आपण ग्रंथ वाचन केलं पाहिजे. अर्थातच जर पाहायला गेलं तर एवढ्या सगळ्या प्रकारची प्राप्ती ज्या ठिकाणी होते त्या संतांशी आपण एकनिष्ठ राहिलं पाहिजे. त्या संतांच्या चरणाशी आपण शेवटपर्यंत स्थिर राहिलो पाहिजे आणि ती स्थिरता आपल्याला प्राप्त व्हावी ही नम्र प्रार्थना, ही नम्र निवेदन आपण समर्थांकडे करूया, पांडुरंग परमात्म्याकडे करूया. आणि आजची ही झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून, समर्थांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.